अजून पण रूममध्ये लाईट आलेली नाही आहे. झालं माझं दर्शन आता. Deep kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in. सो माझा कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, काल पोपट झाला होता. शब्दाने खिचडी खायला गेलो होतो मी, आणि शब्दाने खिचडी काल खायला गेलो, आधी मला मिसळ खावं लागली. तर तोच ब्लॉग मी कंटिन्यू करतोय, पण तो खूप लॉंग होतोय, म्हणून हा दुसरा पार्ट केलेला आहे मी तुमच्याकडं. तो बघितला मी. आता मी काय करतोय ना, डेक्कनला जातोय. डेक्कनला एका ठिकाणी फिल्टर कॉफी भेटते, बघू आज तिथे जाऊन फिल्टर कॉफी घेतो आणि नंतर बघतो काय करता येईल मला अजून. तर हा जो एंट्रन्स दिसतोय ना तुम्हाला, हा आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यान जे आहे त्याचा एंट्रन्स आहे. पण तो एकदम बंद केलेला होता, जाळ्या वगैरे लावलेल्या होत्या, एकदम कडक बंदोबस्तामध्ये बंद केलेला होता त्यांनी. आतमधून भरपूर गर्दी दिसत होती त्याच्यामध्ये, म्हणजे फोटोशूटसाठी तिथं मुलं मुली उभे होते, त्यांचं फोटोशूट चालू होतं तिथे. मी समोर गेलो आणि हे झाड एकदम भारी वाटत होतं मला, म्हणून मी हा एक आकाशाकडं कॅमेरा करून शूटिंग काढलेली आहे, जी एकदम भारी वाटते. आणि याच्याच एक्झॅक्ट समोर होतं छत्रपती संभाजी उद्यानचं मेट्रो स्टेशन. छत्रपती संभाजी उद्यान आहे पुण्यामधलं. मासे वगैरे पण येतो असं आहे. आणि इथून पुढे मी निघालो डेक्कन जिमखानाकडे. तिथं मला फिल्टर कॉफी प्यायची आहे. बँगलोरची फेमस फिल्टर कॉफी तिथं भेटत होती, म्हणून मी चाललो होतो. आणि JM रोडला भरपूर भारी स्टोअर आहे, सर्व स्टोअर तुम्हाला भेटून जातील JM रोडला. OnePlus असू द्या, बाटा असू द्या, भरपूर म्हणजे भरपूर. आणि फायनली आलो मी डेक्कन जिमखाना बस स्टॉपला. आणि समोर बघतो तर काय, मला जिथं फिल्टर कॉफी प्यायची होती ते दुकानच नव्हतं तिथं, त्याच्याऐवजी होती मोरिया मिसळ. ही दुकान बंद झाली होती. परत माझा एक पोपट झाला. मग मी आता चाललो होतो मनपाच्या साईडला. बालगंधर्वसमोरून जेव्हा चाललो होतो नाट्यगृहासमोरून, तेव्हा मला ह्या झाडाचा सुवास खूप आला, म्हणजे खतरनाक वास होता या झाडाला. तर तुम्ही बघू शकता, अशा एकदम कळ्या लागलेल्या आहे त्याला, खोडालाचे पूर्ण घसचे घस आहे, आणि असे फुलं आहे साधारणतः. आणि यांचा वास पण इतका भारी आहे, कलर पण इतका अट्रॅक्टिव्ह होता यांचा, विचारू नका. फुलच एकदम भारी होतं आणि सुवास विचारू नका, सगळ्या एरियामध्ये दरवळत होता तो. मी जवळपास 50 ते 60 मीटरवरून मला याचा सुवास आला होता. भरपूर मध्ये होतं हे झाड, पण मी म्हणलं चला बघू, काहीतरी वेगळं दिसतंय, म्हणून मी गेलो आणि मी सुवास घेऊन बघितला त्याचा. एकदम भारी होता, एकदम भारी. मग हे एक कॉफीचं दुकान दिसलं होतं मला. परत तिथं गेलो, तिथं पण कॉफी नव्हतं. रस्त्यामध्ये हे वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर दिसलं, याच्यामध्ये गेलो, इथं महादेवाचे दर्शन घेतले. इथं पण फरशीचं काम वगैरे चालू होतं. आणि हे एकदम भारी बरं का, म्हणजे मी हे मंदिर कधी बघितलं होतं, मेट्रोमधून मी नळ स्टॉपला वगैरे कधी गेलो असेल, मागे मिसळचा ब्लॉग बनवला होता, तेव्हा हे वरतून मंदिर दिसतं ॲक्च्युली, आणि खूप भारी दिसतं. मग तेव्हापासून मी ठरवलं होतं की या मंदिरात जाऊन मला दर्शन घ्यायचे. 2 महादेवाचे मंदिर इथे, एक वृद्धेश्वर आणि एक सिद्धेश्वर. तर दोन्ही मंदिरात मी दर्शन घेतले. एकाच मंदिराचा शूट काढला होता मी, आणि दर्शन घेऊन मग मी निघालो मनपाकडे. रस्त्यामध्ये मी कॉफी कुठंच पिलो नाही, त्याच्यामुळं मला ही नीरा दिसली. आणि नीराच्या ठिकाणी मी काकांना विचारलं, नीरा आहे का? तर काका म्हणे हो आहे. मग मी नीरा घेतली, जी 25 रुपयाला बसली होती. नीरा मी जवळपास 4-5 वर्षानंतर पितोय. Street lights flicker. मग मी आलो PGला, जेवायला आलो होतो मी खाली. पुरी आणि भाजी आहे, ती पण पाण्यावानी, काहीच नाही त्याच्यामध्ये, कारण सर्व खाऊन झालेलं आहे सर्व लोकांचं, त्याच्यामुळं नाश्त्याला काहीच बाकी नाही, जेवणायला सॉरी. तर हे सकाळचं नाश्त्याचं असतं, ते उरलेलं होतं, ते खातोय मी आता. मी तुम्हाला आता दाखवतो काय काय होतं आज जेवायला. भात संपलेला आहे, वरण आहे भरपूर, त्याच्यामध्ये पोंगी होती, ते पण संपलं. ही सकाळची पुरीची भाजी आणि या पुऱ्या. आता जवळपास संध्याकाळचे 5:30 वाजलेले, आणि मी पुण्यामध्ये येऊन जवळपास 4-5 दिवस झालेले, तरी अजून मी चहा घेतलेला नाही.
आता मी जातो खाली चहा घेतो, एका ठिकाणी चहा भारी भेटतो तिथं जातो, चहा घेतो. तर समोर आहे ना कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आमच्या लाईनमध्ये या. तर समोर टँकर दिसले होते पाण्याचे. तर मला हे तुम्हाला सांगायचं होतं की हिंजवडीमध्ये आहे ना पाण्याचा टँकरचा पण चांगला व्यवसाय आहे बरं का. म्हणजे मला तो आम्ही ज्या कालेपिलीमध्ये जातो ना कंपनीमध्ये, त्याने मला सांगितलं होतं टँकर ₹1000 विकलं जातं आणि रोजचे तुम्ही 10 जरी विकले तरी ₹10,000 रोज पडतो. 7 वाजलेले आणि मी आता शनिवार आहे आज, तर चाललेलो आहे जवळच्या एका मातोबा मंदिरात. मी मागेही तुम्हाला एका व्लॉगमध्ये दाखवलं होतं, आज पण चाललो आहे. Wind blows, life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful sample. झालं माझं दर्शन आता, आणि आता मी थोडा वेळ बसतो आणि खाली जातो. These gritty vibes keep my story in sight. Graffiti on the walls paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the रूममधली लाईट कट झालेली आहे, कसं काय झालेली काय माहिती. आता मला त्यांनी दुसरी रूम दिलेली, तिच्यामध्ये राहायचं रात्रभर. आज रात्री जेवणामध्ये आहे भात, वरण आहे आणि त्याच्यानंतर आहे भोपळ्याची भाजी आहे कोरडी. मी थोडं जेवण केलं आणि शतपावलीसाठी बाहेर निघालो होतो. तर हे असे पण टँकर आहे इथं जे की फिल्टर पाणी देता, ₹10 जार भरून देता येईल. भरपूर लोकांनी लाईनमध्ये असे जार ठेवलेले होते आणि या PGचे तर मोस्टली इथे लोक घेतातच आहे. आणि समोर आहे ना मला हे ताड दिसले होते, ताड गोळा जो म्हणतात त्याला आपल्याला, तो दिसला होता. आणि आलो मी रूमवर. बाहेर लाईट आहे पण इथंच काहीतरी फॉल्ट आहे, कळत नाही काय फॉल्ट आहे. तर मला त्यांनी आता बाजूची रूम दिलेली आहे, आता मी तिच्यात जातो, बघतो कशी ती. बॉटल घेतलेली मी, बाकी सर्व सामान इथंच ठेवतो. माझ्या फोनची चार्जिंग नाही त्याच्यामुळे चार्जर घेतो आणि उद्या सकाळी तो परत इथं. जी रूम आहे हिच्यामध्ये पण फॅन चालत नाही आहे बघा, सर्व स्विच चालू आहे, फिरवतोय, काहीच फरक नाही पडत आहे. मी सामान घेऊन आलो होतो माझं म्हणजे चादर, चार्जर पण घेतलं होतं. आता काय करू. फॅन खराब आहे या रूम मधला. फायनली रात्री 10 वाजता इलेक्ट्रिशियन आला आणि तो इथले कायम कामं करत असतो त्याच्यामुळे त्याला माहीत होतं फॉल्ट कुठे आहे. त्याने डायरेक्ट मला जी रूम दिली होती त्याच रूममध्ये आला आणि त्या रूममध्ये वरती एक कार्बन आलेलं होतं, ते फक्त नीट केलं आणि सर्व लाईट व्यवस्थित झाली. त्याच रूममध्ये काहीतरी कनेक्शनमध्ये प्रॉब्लेम होता. या सर्व रूमचे कनेक्शन, बाजूची रूम, ही रूम, हिच्या बाजूची रूम आणि ती, म्हणजे ह्या 4 रूमचे कनेक्शन त्या रूममध्ये. आणि ते पण विशेष म्हणजे फॅनच्या वरती असे, बाहेर बोर्ड नाही आहे. आणि दुसरं काय होतं, जे बाहेर स्विच होता तो बंद केला ना तरी पण ते बंद होत नव्हतं. असं होतं हे कनेक्शन. तर फायनली झालं. त्या रूममध्ये जाऊन पण झोप नसलेली, कारण की फॅन नव्हता आणि उन्हाळ्याचे दिवस आहे, फॅन लागणार आहे. तर असा होता आजचा माझा दिवस. तर तुम्हाला हे हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.